नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण पहा आज घेऊन आलेला आहोत 26 आणि 27 मार्चच्या चालू घडामोडी। चला तर आपण या महत्त्वाच्या चालू घडामोडी 2 दिवसामध्ये काय घडलं हे पाहूया। पहा, रॉयल चॅलेंजर बँगलोर RCB हे सध्या सर्वाधिक महागडा संघ झालेला लक्षात ठेवा। ओके, जवळपास याची किंमत 16,000च्या वर गेलेली आहे, 16,000 कोटी। आणि या संघाचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत तर रॉयल चॅलेंजर बँगलोर जे काय आता जे 8 ते 10 संघ आहेत सध्या, त्याच्यामध्ये सर्वात श्रीमंत संघ झालेला आहे की ज्याची जो लिलाव झालेला आहे। तर याचे नवीन अध्यक्ष आहेत बिर्ला ग्रुपने घेतलेला आहे आयरमन विक्रम बिर्ला। तर बिर्ला ग्रुपने सध्या घेतलेला आहे, बिर्ला ग्रुप्स आणि टाइम्स ऑफ इंडिया वगैरे 200 याच्यामध्ये आहेत। तर याच्यामध्ये आयरमन विक्रम बिर्ला हे सध्या RCBचे रॉयल चॅलेंजर बँगलोरचे अध्यक्ष आहेत। ओके, गेल्या वर्षीचा चॅम्पियन हा चॅम्पियन टीम राहिलेली आहे गेल्या वर्षी IPLची। तर कुमार मंगलम बिर्ला हे आयरमन यांचे वडील आहेत आणि जे काय म्हणतो आपण बिर्ला ग्रुप त्याचे अध्यक्ष आहेत। कुमार मंगलम बिर्ला हे याचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा। ओके, म्हणजे बिर्ला ग्रुपची। आणि IPLचे जे RCBचे अध्यक्ष आहेत ते आयरमन विक्रम बिर्ला आहेत। अनंत अंबानी आकाश अंबानी आपल्याला माहीत आहे मुंबई इंडियन्सचे आहेत। तर याचं उत्तर आहे रॉयल चॅलेंजर बँगलोर, जे की ज्याचे आत्ता नवीन अध्यक्ष कोण आहेत तर आयरमन विक्रम बिर्ला हे आहेत। ओके, तर हे क्वेश्चन विचारतात। सर्वाधिक महागडा संघ यावर्षीचा तोच आहे। चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? चौथी कुठे करण्यात आलेली आहे तर चौथी करण्यात आली आहे सोलापूरला। कुठे? सोलापूरला। एक चांदीची मानाची गदा आणि एक कार आहे पाहते, एक तिचं नाव मला आठवणार, त्या कारचं नाव मला कमेंट करून द्या, ते विजेत्याला भेटते। ओके, विजेता जी महिला मल्ल राहील तिला ती विजेती कार देण्यात येईल आणि एक मानाची चांदीची गदा असते। महाराष्ट्र केसरी स्पर्धा तर ही चौथी कुठे आयोजित करण्यात येत आहे तर सोलापूरला। पहिली करण्यात आली, पहा, पहिली सांगलीला, पहा। सेकंड दुसरी करण्यात आली होती कोल्हापूरला। ओके, तिसरी करण्यात आली होती नाशिक आणि चौथी करण्यात आलेली आहे पहा कुठं तर फोर्थ आहे आता आपण पाहत आहोत ते सोलापूरला। तर हे जरा महत्त्वाच्या केसरी स्पर्धा आहेत। 28 आणि 29 मार्च म्हणजे हे स्पर्धा सुरू होणार आहे सोलापूरला, लक्षात ठेवा। तर पहिली विचारू शकता सांगलीला, कधी कधी डीपमध्ये जातात। तर पहिली जी काही महिला केसरी स्पर्धा आहे कुठं झाली होती? सांगलीला। दुसरी कोल्हापूरला कुस्तीचे माहेरघर म्हणतो आपण। ओके, सर्वाधिक जे काय राजेश शाहू महाराज आहे कुस्तीला यांनी आसरा दिला होता, त्यामुळे जे काही महत्त्वाचं तुम्हाला कोणती बाग आहे ती खासर बाग। ओके, ती जी काही दिसते आपल्याला कुस्ती संबंधित ती कोल्हापूरलाच आहे। त्यानंतर नाशिक हे पण महत्त्वाचं आहे। पुणे पहा, लक्षात ठेवा, पुणे याच्यामध्ये एक ऑप्शन दिला आहे, पुण्याचं विचारतात। एक 65वी स्पर्धा आणि आत्ताची झालेली 68वी स्पर्धा आहे, लक्षात ठेवा। ओके, 68वी महाराष्ट्र केसरी पुरुषाची स्पर्धा जी झाली आहे ही कुठे झाली आहे? इथं झाली आहे, लक्षात ठेवा। ओके, पुरुषाची स्पर्धा तर कोल्हापूर नाशिक पाहिलेलं आहे आपण। तर सोलापूरला आहे चौथी महिला काय म्हणू आपण केसरी कुस्ती स्पर्धा। ओके, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एक महत्त्वाची स्पर्धा असते। त्यानंतर पहा 2027ची जनगणना। 2011 नंतर 2021-22ला जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु कोरोना या महामारीमुळे ही जनगणना झालेली नाही। तर 2027ला ही राष्ट्रीय जनगणना होत आहे। एक बरंच किचकट काम असते जनगणना म्हणजे। तर याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुदर्शन पटनाईक यांची नियुक्ती केली, लक्षात ठेवा। सुदर्शन पटनाईक हे काय आहेत म्हणून प्रश्न येऊ शकतो। हे वाळू शिल्पकार आहेत, वाळू शिल्पकार। बरेच वेळा आपण पाहतो यांचे शिल्प, हे वाळू शिल्पकार आहेत। तर यांचे 2027चे जे काय म्हणू आपण ब्रँड अँबॅसेडर जनगणनेचे तर यांना केलं आहे सचिन तेंडुलकर। हे महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोग जे आहे, ओके, राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे सध्या ब्रँड अँबॅसेडर आहेत। बऱ्याच बाकीच्याही गोष्टीचे आहेत। त्यानंतर अमिताभ बच्चन हे गुजरात पर्यटनाचे आहेत। ओके, अजून बऱ्याच गोष्टी आहेत। अमिताभ बच्चन हे गुजरात पर्यटन म्हणून आता त्यांना दिलं आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं ब्रँड अँबॅसेडर। त्यानंतर MS धोनी हे झारखंड पर्यटनाचे आहेत। ओके, झारखंड निवडणूक आयोगाचे पण आहेत। ओके, तर याच्यातलं महत्त्वाचं लक्षात ठेवा सुदर्शन पटनाईक, जे की 2027मध्ये राष्ट्रीय जनगणना होत आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्रिस्टियानो रोनाल्डो नंतर 900 गोल करणारा। पहा, आणि क्रिस्टियानो रोनाल्डो याच्यापेक्षा कमी सामने खेळले त्याने, जवळपास 1042 सामने केले, 1142 सॉरी। ओके, 1142 सामन्यामध्ये त्याने 900
गोल केले तो म्हणजे कोण आहे, लिओनेल मेस्सी, लक्षात ठेवा. आणि हेच 1200च्या वर सामने खेळावे लागले होते क्रिस्टियानो रोनाल्डोला, लक्षात ठेवा, 1234च्या घरामध्ये. तर लिओनेल मेस्सी आणि अगदी कमी सामन्यामध्ये म्हणजे जगामध्ये सर्वाधिक कमी सामन्यामध्ये जास्त गोल करणारा जर कोणी असेल तर लिओनेल मेस्सी मागच्या वर्षी या भारत दौऱ्यावर आला होता, लक्षात ठेवा. ओके, एक महादेवा योजना पण महाराष्ट्रामध्ये सुरू केली, याचं उद्घाटन याच्या हस्ते झाले, महादेव योजना. ओके, महादेवा योजनामध्ये महाराष्ट्रातील 30 मुलं 30 मुली जे की 13 वर्षाच्या अंदर आहेत अशांना प्रशिक्षण देणे फुटबॉलबद्दल, ते एक उद्घाटन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं आहे. ते प्रश्न विचारतात. ओके, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. लिओनेल मेस्सी त्यावेळेस आली होती. ओके, तर लिओनेल मेस्सी आहे. 2 नंबरला तुम्हाला दिसतो क्रिस्टियानो रोनाल्डो याने, म्हणजे पहिला जर 900 गोल करणारा कोण असेल तर तो आहे रोनाल्डो. आणि दुसरा जर म्हटलं तर लिओनेल मेस्सी. आणि सर्वाधिक फास्ट गोल करणारा म्हणजे सर्वाधिक कमी सामन्यामध्ये गोल करणारा कोण असेल तर तो आहे लिओनेल मेस्सी, जवळपास 1142. आणि हेच क्रिस्टियानो रोनाल्डोला जवळपास 1230च्या जवळपास सामने खेळावे लागले होते जास्त. ओके, आता सर्वाधिक जास्त गोल कोणाच्या नावावर असतील तर 965 आहेत रोनाल्डो यांच्या नावावर, लक्षात ठेवा. रोनाल्डो 1000च्या याच्यामध्ये आहे, तो पहिला जगविख्यात होऊ शकतो 1000 गोल करणार. तर 901 आहेत कोणाच्या नावावर, 901 आहेत लिओनेल मेस्सीच्या नावावर, लक्षात ठेवा. 901. ओके, सर्वाधिक फास्ट त्यानं गोल केलेले आहेत. आपला सुनील छत्री आहे फुटबॉलपटू. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी असते. ओके, रँकिंग, याच्यामध्ये रँकिंग 2026 नुसार जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधित्वामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे. तर अशा गोष्टी मॅक्झिमम युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, जवळपास 192 विद्यापीठं, किती 192 विद्यापीठानुसार तो जागतिक पहिल्या क्रमांकावर राहिला. आणि जे काय पहिल्या क्रमांकावर विद्यापीठ आहे MIT म्हणून आहे यांचं, तर MIT पहिल्याच नंबरवर आहे. ओके, भारतातलं तुम्हाला 123ला दिसते IIT दिल्ली, लक्षात ठेवा. हे सध्या भारतातलं 1 नंबरला आहे आणि ऑल वर्ल्डमधलं 123ला आहे. ओके, IIT दिल्ली. 129ला येते IIT बॉम्बे, 129ला कोणतं येते IIT बॉम्बे. ओके, नंतर मद्रास वगैरे 180ला येते. जागतिक तर 192 सर्वाधिक काय म्हणू आपण वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधित्वामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकामध्ये आहे तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. 2 नंबरला युनायटेड किंगडम, यांचे 90 आहेत विद्यापीठं. त्यानंतर पहा 3 नंबरला येते चीन, 72 आहेत. आणि त्यानंतर भारत येते 54मध्ये, लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये भारत किती क्रमांक म्हणजे किती विद्यापीठ आहेत 54मध्ये, लक्षात ठेवा. आणि 123ला जे की गेल्या वेळेस दिल्ली हिची रँक 150वी होती, ती जवळपास 123वर आली, म्हणजे खूप हे आहे. नंतर मद्रास युनिव्हर्सिटी पण, मद्रास IIT पण येते. ओके, बऱ्याच शैक्षणिक संस्था आहेत. सर्वाधिक शैक्षणिक संस्था आपण पाहतो युनायटेड स्टेटमध्ये, याच्यामध्ये भारत येतो 4थ्या क्रमांकाला. प्रश्न काय विचारला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे तर तो युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे. आणि 4थ्या क्रमांकावर कोण आहे तर भारत आहे, लक्षात ठेवा. हे 4थ्या क्रमांकावर आहे. मला वाटतं पुढे आहे का आहे याच्यावर प्रश्न, तर 4थ्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार जगातील शैक्षणिक संस्था भारत कितव्या क्रमांकावर, त्याच्या समोरच क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. भारत 4थ्या क्रमांकावर. ओके, भारत 4थ्या क्रमांकावर. दुसऱ्या युनायटेड किंगडम आहे UK, तिसऱ्या चीन आहे आणि 4थ्या भारत आहे, लक्षात ठेवा. 54 आहेत विद्यापीठ आपल्या याच्यामध्ये. मार्च 2026मध्ये कोणत्या देशाने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यास करार केलेला आहे तर इंडोनेशिया याने केलेला आहे. बराच करोडो रुपयाचा आहे करार हा. ओके, तर हा कोणी केला आहे, इंडोनेशिया देशाने केलेला आहे. ओके, ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करायला येते आपल्याकडून, कोण, इंडोनेशिया हा देश करायला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन हैदराबादमध्ये इस्लामी याच्यामध्ये शिकलेले आहेत ते MBBS कॉलेजमध्ये, तर डॉक्टर मरियम अफिफा अन्सारी यांचं पहिले शैक्षणिक जे शिक्षण आहे ते उर्दूमध्ये झालेलं आहे. आणि हे भारतातील पहिल्या तुम्हाला काय दिसतील मुस्लिम न्यूरोसर्जन, पहिल्या, आणि मुस्लिम म्हणून विचारतात, लक्षात ठेवा. पहिल्या मुस्लिम न्यूरोसर्जन झाले, लक्षात ठेवा. हैदराबादमध्ये त्यांनी MBBS केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतात, कुठे शिकले, हैदराबादमध्ये. भारताचा पहिला शीत वाळवंटी नदी खोरे पुनर्संचयन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. भारताचा पहिला शीत वाळवंटी, पहिला म्हटलं की लक्षात ठेवायचा, तो केला लडाख येतं, लक्षात ठेवा. कुठे केला, लडाख, सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये, लक्षात ठेवा. लडाख म्हणून आपण, आता ते केंद्रशासित प्रदेश आहे. मार्च 2026मध्ये झालेल्या व्यवहारानुसार IPLच्या इतिहासात, पहिला क्वेश्चन पाहिला आपण IPL बद्दल, त्याच्याच रिलेटेड तुम्हाला हा क्वेश्चन दिसतो. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ कोणता, रॉयल चॅलेंजर बँगलोर. ओके, 16,000
कोटीच्या घरामध्ये आहे सध्या. ओके, इतकं म्हणजे लोकांकडे प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मार्च कोणा घेतला? बिर्ला ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप यांनी. मार्च 2026मध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दिल्ली IFFD चे पहिल्यांदाच यजमानपद कोणता केंद्रशासित प्रदेश भूषवत आहे? तर दिल्ली भूषवत आहे, लक्षात ठेवा. ओके, दिल्ली. रेखा गुप्ता जे दिसतील तुम्हाला, दिल्लीच्या मुख्यमंत्री यांनी हे ओके असं हे दिलं. ओके, जे काही भारत मंडपम आहे आपला, त्याचं नाव बदललं आहे, त्याच्यामध्ये अशी सांगितलेलं आहे की यावेळेस ते जे काही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दिल्ली आहे तर ते कोणता भूषवत आहे? तर दिल्लीत भूषवत आहे. ओके, दिल्लीच्या मुख्यमंत्री महिला आहेत सध्या. पहा, 27च्या झालेल्या आहेत, 26च्या झाल्या आहेत, 27च्या चालू होणारी आपण घेऊ. फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर नुकताच कोणत्या भारतीय राजदूताला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ते आहेत जावेद अशरफ, जे फ्रान्समध्ये भारतीय राजदूत आहेत. यश जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत, यावर लक्षात ठेवा. यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. सध्या युद्धामध्ये जे चालू आहे याच्यामध्ये याची महत्त्वाची खूप भूमिका असते परराष्ट्र मंत्री यांची. ओके, भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत ते, याच्या आधी ते भारताचे परराष्ट्र सचिव पण राहिले आहेत 2018 पासून. ओके, ते गुजरातचे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. त्याच्यामुळे आधी सांगितलेलं आहे यश जयशंकर, सुब्रमण्यम जयशंकर. एक IFS अधिकारी पण राहिलेले आहेत, ते लक्षात ठेवा. ओके, एक उच्च शिक्षित आहेत, PhD पण केले आहे त्यांनी याच्यावर. तर यश जयशंकर विचारू शकतात, सध्या परराष्ट्र मंत्री आहेत. जावेद अशरफ हे फ्रान्समध्ये भारताचे राजदूत आहेत. विनय मोहन क्वात्रा हे फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये किंवा नेपाळमध्ये राहिलेले आहेत भारताचे राजदूत. तरनजीत सिंग हे पण अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत राहिलेले आहेत. ओके, सध्या नाहीत. तर काय म्हणू आपण त्याला? जावेद अशरफ. तरनजीत सिंधू सध्या मला वाटतं अमेरिकेचे राजदूत आहेत, हे एकदा पहा. ओके, आहेत सध्या. तर याचं उत्तर आहे जावेद अशरफ, जे की फ्रान्सचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न. त्याच प्रकारचा जो फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्याचं नाव काय आहे? कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर. ओके, त्याचं नाव लक्षात ठेवा, विचारू शकतात. कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर हे जे काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कोणत्या देशाचा आहे? तर फ्रान्सचा आहे. त्यांचं नाव, पुरस्काराचं लक्षात ठेवा, देशाचं नाव लक्षात ठेवा आणि कोणाला मिळाला तो पण लक्षात ठेवा, जावेद अशरफ यांना. ओके, आपला भारतरत्न तसाच त्यांचा एक आहे. भारताच्या राष्ट्रीय दंत आयोगाचे, नॅशनल डेंटल कमिशनचे पहिले अध्यक्ष, भारताच्या राष्ट्रीय दंत आयोगाचे तर पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ती केलेली आहे संजय तिवारी यांची. डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फ्रान्समधील महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला, म्हणजे फ्रान्समध्ये महानगरपालिका आणि तिथं भारतीय वंशाची जी पहिली महिला आहे तर ते कोण ठरलेलं आहे विजय मिळवणाऱ्या? तर ते ठरलं आहे डॉक्टर मलिनी रंगनाथन. ओके, लक्षात ठेवा. तर एक नृत्यांगना पण आहे दक्षिणेकडल्या, तर डॉक्टर मलिनी रंगनाथन हे या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या महिला ठरलेल्या आहेत. ओके, डॉक्टर मलिनी रंगनाथन, लक्षात ठेवा. कोणत्या राज्य सरकारने 2026-27मध्ये अर्थसंकल्पात इंदिरम्मा कुटुंब जीवन विमा योजना जाहीर केलेली आहे? प्रत्येक कुटुंबासाठी जवळपास 5 लाख योजना केली आहे. जवळपास 4,000 कोटीची तरतूद केलेली आहे यानं तेलंगणा सरकार, लक्षात ठेवा. तेलंगणाच्या अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे. तर जवळपास काय म्हणू आपण, 5 लाख प्रत्येक कुटुंबाला, तर 1,15,00,000. ओके, एवढ्या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे, एवढ्या कुटुंबांना. ओके, तर एवढ्या कुटुंबाला हा फायदा होणार आहे. जवळपास 4,000 कोटीची तरतूद आहे याच्यामध्ये. तर कोणत्या राज्य सरकारने? तर ते म्हणू आपण तेलंगणा राज्य सरकारने कोणती योजना? ओके, इंदिरम्मा कुटुंब जीवन विमा योजना, लक्षात ठेवा. ओके, जीवन विमा योजना कोणी केली? तेलंगणा सरकारने. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन 27 मार्च. जागतिक रंगभूमी दिन कसा असतो? कधी असतो? 27 मार्चला असतो. 26 मार्चला एक लक्षात ठेवा, बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन आहे. 26 मार्च 1971ला पाकिस्तानपासून त्यांना स्वातंत्र्य मिळालं, लक्षात ठेवा. ओके, 26 मार्चवर प्रश्न आहे काय माहीत नाही, पण 26 मार्चवर प्रश्न विचारतात. 26 मार्च काय, बाकी 25 नाही, 24पर्यंत आपण पाहिलं. क्षयरोग दिन पाहिला आपण, हवामान दिन पाहिला, त्यानंतर आपण जल दिन पाहिला. 20 मार्च आपण चिमणी दिन पाहिला, 21 मार्च वन दिन पाहिला. तर या दिवसात लय मार्चमध्ये दिवस आहेत ते पण पाहून घ्या. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा देश कोण ठरला आहे? 118वा सौर आघाडीचा. तर याच्यामध्ये सरलेलं आहे रोमानिया, युरोपमधला देश तुम्हाला दिसेल. ओके, रोमानिया एक आहे. तर हो,
तो सध्या 18वा ठरलेला आहे, लक्षात ठेवा. ओके. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य कोण ठरलेला आहे, तर तो बनलेला आहे रोमानिया हा देश. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कुठे आहे? तर मी त्याच्यावर डिपेंड हा क्वेश्चन घेतलेला आहे. भारत आणि फ्रान्समध्ये एक स्थापन झालेलं, लक्षात ठेवा. या दोन देशांनी मिळून हे स्थापन केलेलं आहे. ओके. तर इथं मुख्यालय आपल्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या भारतामध्ये आहे. सॉरी, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कुठे आहे, तर ते गुरुग्राम भारतमध्ये आहे, लक्षात ठेवा. गुरुग्राम भारतमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके. हरियाणा. सूर्यकुमार के गोविंद भट यांचे नुकतेच निधन झाले. कोण? सूर्यकुमार के गोविंद भट यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते? यक्षगान. हे कर्नाटकातलं तुम्हाला प्रसिद्ध नृत्य दिसते, लक्षात ठेवा. यक्षगान कुठलं? कर्नाटकचं जे काय आपण रामायण महाभारत बनवू आपण पुरातन जे काय कथा असतात त्याच्यावर इथं सादरीकरण होते रात्रीच्या टायमाला. रात्री ते सकाळपर्यंत ते चालू राहते. ते म्हणजे कोणतं? यक्षगान नृत्य आहे. आणि त्याच्या संबंधित सूर्यकुमार के गोविंद भट दिसतील आपल्याला, त्यांचे निधन झाले आहे. तर हे कोणत्या नृत्याशी संबंधित होते? यक्षगान, जे की कर्नाटकचं एक पारंपरिक लोकनृत्य आहे, लक्षात ठेवा, प्रसिद्ध. त्यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक आपण पाहतो 2 दिवसा अगोदर आणि लेखक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. तर ते कोणत्या विषयातील संशोधनासाठी प्रसिद्ध होते? तर ते होते शिवकालीन इतिहास आणि मराठ्यासाठी इतिहास. आणि राजर्षी शाहू महाराजांचं खूप चरित्र लिहिलं आहे यांच्यावर. ओके. राजर्षी शाहू महाराज यांच्यावर. नरकाचा प्रश्नाला कोणावर जास्त लिखाण केलं तर राजर्षी शाहू महाराज. ओके. राजर्षी शाहू महाराज. ओके. इथं आपण परीक्षेमध्ये पण जयसिंगराव पवारचं बरेच जण पुस्तक वापरतात. डॉक्टर जयसिंगराव पवार, तर यांचे नुकतेच निधन झाले. तर शिवकालीन इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांनी या विषयासाठी त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि ते याच विषयासाठी प्रसिद्ध होते. दरवर्षी जागतिक रंगभूमी आपण पाहिलेला आहे 27 मार्च आहे. 27 मार्च हा जागतिक रंगभूमी आहे. ओके. नाटक कला सादरीकरणासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हरित ॲटो विकासाला आणि महिला व तृतीयपंथी व्यक्तींच्या रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी दुर्गा योजना कोणत्या सरकारने जाहीर केली? दुर्गा योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली. याच्यामध्ये काय म्हणू? हरित ॲटो. ओके. जे काय आता इंधन दरवाढी आपण दिसायला त्यासाठी विकासाला गती आणि महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या रोजगाराला जवळपास 10,000 स्त्रियांना ही सध्या प्रोत्साहन म्हणून देत आहेत. ओके. प्रोत्साहन देण्यासाठी दुर्गा योजना कोणत्या सरकारने जाहीर केली आहे? तर महाराष्ट्रानं जवळपास 30% त्याच्यावर अनुदान दिलं जात आहे. जवळपास 10,000 पहिले प्रथम महिला आणि तृतीयपंथीला हे देऊन योजना सुरू करणार आहेत महाराष्ट्र सरकार. बरेच कोटीची याच्यामध्ये गुंतवणूक केली आहे महाराष्ट्र सरकारने. हरित ॲटो या विकासाला गती बी देणं आणि महिला आणि तृतीयपंथी या व्यक्तींच्या रोजगाराला प्रोत्साहन पण देण्यासाठी ही दुर्गा योजना सुरू केली. अशी योजनेचं नाव पण विचारू शकतात. तर कोणती योजना? तर ती आहे दुर्गा योजना, लक्षात ठेवा. कोणती योजना आहे? दुर्गा योजना. ओके. कोणती योजना? तर दुर्गा योजना. तर महाराष्ट्र सरकार. ओके. महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची नियुक्ती पहा कोणाची करण्यात आली आहे? तर ती करण्यात आलेली आहे पुनीत गुप्ता. ओके. पुनीत गुप्ता. रिपब्लिकनचे अर्णव गोस्वामी आहे. श्वेता सिंग तुम्हाला दिसतील आजतकच्या. सुधीर चौधरी यांना पाहिलं असेल तुम्ही. तर हे त्यांचे अँकर आहेत, लक्षात ठेवा. ओके. न्यूज रीडर आहे ते. तर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे डिजिटल न्यूज पब्लिकेशन्स असोसिएशन आहे. त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर त्याच्या अध्यक्षपदी ती पुनीत गुप्ता यांची निवड झालेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऊर्जा संकटामुळे इंधन रेशनिंग. तर आपण पाहत असतो याची सध्या बऱ्याच युरोपियन देशाला किंवा आपल्याला झळ भोगणार आहे की काय माहीत नाही आपल्याला. ओके. तर याच्यासाठी इंधन रेशनिंग सुरू करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश कोणता? तर तो आहे स्लोव्हेनिया. ओके. म्हणजे जे काही प्रायव्हेट लोक असतील त्यांना फक्त 50 लिटरपर्यंत द्यायचं आणि जे काही शेतकरी असेल किंवा इतर जे काही असेल शासनातला वर्ग त्यांना 200 लिटरपर्यंत अशी मर्यादा केलेली आहे. तर हे रेशनिंग सुरू केलं यांनी ऊर्जा संकटामुळे इंधन रेशनिंग. तर ते स्लोव्हेनिया देश दिसेल तुम्हाला, लक्षात ठेवा. ओके. तर हे लक्षात ठेवा. इंधन रेशनिंग सुरू केलं त्यांनी. कोणत्या राज्य सरकारने विश्वचषक विजेता क्रिकेटपटू रिंकी सिंग विश्वचषक विजेता पाहतो आपण रिंकू सिंग यांची प्रादेशिक क्रीडा अधिकारी त्याला राजपत्रित बनवू आपण पद क्लास 2चं. ओके. म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते म्हणजे उत्तर प्रदेश सरकारने असं जाहीर केलेलं आहे.
ओके, योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात असं जाहीर केलेलं लक्षात ठेवा. ओके, मेडल लाव आणि म्हणजे नोकरी पाव अशा प्रकारचं काहीतरी आहे त्यांचं. ओके, ड्युटी पाव असं काहीतरी, म्हणजे त्यांनी मेडल आणा, नाव रोशन करा, त्याच्यामध्ये काहीतरी पद देण्यात येईल. तर एक महत्त्वाचं पद प्रादेशिक क्रीडा अधिकारी हे पद दिलेलं आहे रिंकू सिंग यांना. ओके, लक्षात ठेवा. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? जगातील सिंगापूर चांगी विमानतळ. सिंगापूर चांगी विमानतळ हे जगातील सर्वाधिक काय म्हणू आपण सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलं आहे. आशिया आणि भारतातलं, आशियामध्ये म्हणजे भारतातलं म्हणू आपण त्याला, आशियामध्ये बराच चांगला आहे ते दिल्ली विमानतळाला भेटला आहे पुरस्कार. लक्षात ठेवा, भारतातील जर म्हणलं तर हे जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? सिंगापूर चांगी विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ राहिलेलं लक्षात ठेवा. ओके, 2026 आणि आपल्या भारतातलं दिल्लीच आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या भारतीय शैक्षणिक संस्थेला भारतातून प्रथम क्रमांक मिळाला? पहिलेच सांगितलं होतं मी, IIT दिल्ली. त्यानंतर IIT बॉम्बे 2 नंबर आहे. याची रँकिंग जागतिक लेवलला 123 आहे, याची 129 आहे. ओके, IIT बेंगळुरू, IIT मद्रासची 188 ते 180 पर्यंत आहे लक्षात ठेवा. ओके, कुठं कुठे 180 आहे, 88 आहे. तर याच्यामध्ये 129 आणि आपलं IIT दिल्ली, तर याला प्रथम क्रमांक मिळाला आहे भारतातून लक्षात ठेवा. IIT दिल्लीला कोणता प्रथम क्रमांक? IIT दिल्लीला लक्षात ठेवा. ओके, प्रथम कोणाचा? IIT दिल्ली, भारतातून सर्वोत्कृष्ट ठरलेलं लक्षात ठेवा. भारतामध्ये किती आहेत विद्यापीठ? 54 नामांकित. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. संघर्षग्रस्त भागातील वीज वाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली? ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केली लक्षात ठेवा. ओके, संघर्षग्रस्त भागातील वीज वाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली? तर ऑपरेशन ऊर्जा. ओके, जे काही इराण इस्रायल युद्ध आता पाहतो आपण त्याच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. नवजात बालकासाठी अनमोल योजना कोणी सुरू केलेली आहे? दिल्लीने केलेली लक्षात ठेवा. अनमोल नवजात बालकासाठी, जे काय बालक अर्भक राहतात त्यांच्या याच्यासाठी अनमोल योजना सुरू केली आहे, तर ती कोणी केली आहे? दिल्ली यांनी केलेली लक्षात ठेवा. कोणत्या देशाने 26 मार्च 2026 रोजी आपला 56वा राष्ट्रीय दिन साजरा केलेला आहे? तर बांगलादेश यांनी केलेला आहे. बांगलादेश 26 मार्च 1971ला त्यांना स्वातंत्र्य भेटलं होतं पाकिस्तानकडून. ओके, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान आपण याचा संघर्ष पाहतो आणि याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका इंदिरा गांधीची पण राहिलेली आहे. ओके, बांगलादेश स्वतंत्र मिळवण्यासाठी बांगलादेशात आपल्या याच्यावर आता हे करायला, तर बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन दिसते तुम्हाला 56वा लक्षात ठेवा. ओके, 26 मार्च बांगलादेश स्वातंत्र्य दिन आहे. अनलाइकली पॅराडाईज, अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकाचे लेखक कोण? संजय राऊत. ओके, संजय राऊत यांचं हे पुस्तक आहे अनलाइकली पॅराडाईज. ओके, झाले क्वेश्चन? हो, पहा 26 आणि 27च्या चालू घडामोडी. आता बहुतांश जे पेपर आहेत तुमचे होणारे, आता उद्या पेपर आहे पोलीस भरतीचा, तर त्यासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि जे काही जवळच्या चालू घडामोडी आहेत तेच विचारायले, तर जे काही मी आधी चालू घडामोडी घेतलेले आहेत 20 तारखेपासून सध्या आपण सेशन सुरू केलं दररोजच्या चालू घडामोडीचं, तर ते चालू घडामोडी पाहून जा, कारण बरेच पेपर पाहिले असतात जवळच्या चालू घडामोडी विचारायले. आपण करतो एकदम मागच्या कठल्या बी. ओके, एप्रिलच्या गेल्या वर्षीच्या 2000 म्हणजे महत्त्वाचे विचारतात बी पुरस्कार पण एकदम असे विचारत नाहीत. तर हे चालू घडामोडी महत्त्वाच्या पाहून जा. ओके, तर सेशन पाहिल्याबद्दल धन्यवाद. अजून आमचा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि आमचे नवीन व्हिडिओ मिळवा. धन्यवाद.